अथ श्री साई सच्चरित अध्याय 22वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय सद्गुरु आनंदगणा ज्ञानस्वरूप परम पावना, जय जयाजी भवभय निकंदना, कलिमल दहना परिपूर्णा। तू आनंद सागर तुझवरी, उठती नाना वृत्तलहरी, त्याही तूच तूच आवरी, उपकृपा करी निज भक्ता। अल्पांधारीचा जो साप, तोच प्रकाशी दोर आपाप, अल्पांधार प्रकाश स्वरूप, दोहींचा बाप तू एक। सर्पाकार वृत्तीचा जनिता, तिजलाच दोराचा आकार देता, तूच भीती ते उत्पन्न करता, अंती निवारिता ही तूच। आधी जेव्हा पूर्णांधार, नाही सर्प नाही दोर, वृत्ती उठाया नाही थार, तोही निराकार तू होसी। पुढे निराकाराचा आकार, तोही अल्प प्रकाशाचा अवसर, तेणे आभासू लागला विकार, आभासा कारण ही तूच। ऐसा दृश्य भाव, हा तव वृत्त्यानंद प्रभाव, भावा भावरहिता स्वभाव, न लगे ठाव कवणाही। श्रुती मौनावल्या ऐशियास्तव, अशेष मुखांही करिताही स्तव, शेषही नेणे अपस्वरूप वास्तव, ते मी कवण जाणावया। बाबा तव स्वरूप दर्शना, वाचून काही हुसेना मना, वाटे आणावे तेच ध्याना, ठेवावे लोचनांसमोर। केवळ शुद्ध ज्ञानमूर्ती, वावया आत्यंतिक सौख्यपूर्ती, नाही तुझ्या पायांपरती आणिक गतिया मानते। कायती तव नित्याची बैठक, दर्शना येती भक्त अनेक, ठेवूनिया पायी मस्तक, प्रेमे निज सुख लुटिता। तोही तुझा पाय कैसा, शाखा चंद्र न्याय जैसा, पादांगुष्ठ कवळी तैसा, दर्शन जिज्ञासा पुरवी। कृष्ण पक्षाची पंचदशी अमावस्या, अंधारी निशी, उलटता चंद्रदर्शनाची असोसी, होते सकळांची साहजिक। सरतावद्य पक्षाची निशा, चंद्रदर्शनी उपजे आशा, जो तो अवलोकी पश्चिम दिशा, दृष्टी आकाशा लावणी। ती निज भक्तांची असोसी, पुरविसी निज पायांपासी, वामजानुवरी दक्षिण पायासी, ठेवणी बैससी जे समयी। वामकर तर्जनी मध्यमांगुळी, शाखा बेचके अंगुष्ठ जो कवळी, त्या दक्षिण पादांगुष्ठाजवळी, नखचंद्र जाळी बिजेचा। दर्शनाची जिज्ञासा थोर, एरवी नभी दिसेना कोर, ज्ञाता मग या बेचक्या समोर, अणोनी नजर लावी म्हणे। पहा आता या बेचक्यामधून समोर होईल चंद्रदर्शन, कोर जरी ती होती लहान, जाहली तेथून गोच्चर। धन्यांगुष्ठ महिमान, वेणी माधव स्वये होऊन, गंगा यमुना प्रकट होऊन, दास गणू ते तुष्टविले। प्रयाग तीर्थी करावे स्नान, म्हणून मागता आज्ञापन, हा मदंगुष्ट प्रयाग जाण, करी अवगाहन तेच। ऐसे बाबा म्हणता डोई, दासगणूने ठेविता पायी, गंगा यमुना उभयतोई, प्रकटल्या पाही ते ठाई। ऐसिया त्या प्रसंगावर, दासगणूचे पद ते सुंदर, अगाध शक्ती अघटित लीलापर, श्रवण तत्पर जरी श्रोते। साई सच्चरित चतुर्ध्यायी, दासगणू निजवाणी ते गाई, पुनश्च श्रोता वाचिता ते ठाई, पुनानी नवाई प्रकटेला। म्हणून शाखा चंद्र न्याय, अंगुष्ठी तर्जन मध्यमा उभया, ठेवूनि दावी साई माय, सोपा उपाय निज भक्ता। म्हणे होऊनि निरभिमान, सर्वांभूती खालवा मान, करा एक अंगुष्ठ ध्यान, सोपे साधन भक्तीचे। आता पूर्वील कथानुसंधान, जाहले भक्तानुग्रह कथन, पुढील अपूर्व चरित्र श्रवण, अवधान पूर्व परिसिजे। शिर्डी जाहले पुण्यक्षेत्र, बाबांचे नीते अति पवित्र, यात्रा वाहे अहोरात्र, येती सत्पात्र पुण्यार्थी। दाही दिशांची जयांची साक्ष, पटूनि राहिली प्रत्यक्ष वा परोक्ष, साई वेशे हा कल्पवृक्ष, अवतरला प्रत्यक्ष शिर्डीत।
अकिंचन वा संपत्तिमान देखे समस्ता समसमान दाहुनी काही अतर्क्य विंदान भक्त कल्याण साधी जो कायती निसीम प्रेमळता नैसर्गिक ज्ञान संपन्नता तैसीच आत्यंतिक सर्वात्म भावता धन्य अनुभवत्या भाग्याचा कधी दृढ मौन धारण हेच जयांचे ब्रह्मवाख्यान कधी चैतन्य आनंदगण भक्तगण परिवेष्टित कधी गुढार्थ ध्वनित बोलणे कधी तट्टेने विनोद करणे कधी संदिग्धता सोडून देणे कातावणे चालावे कधी भावार्थ कधी विवेक कधी उघडे निश्चयात्मक असे अनेक उपदेश देख करीत ते ऐसे हे साई समर्था चरित मनोबुद्धी वाचातीत अकळकरणी अकल्पित अनिर्ज्ञात अवचित धणीन पुरे मुखे अवलिंकिता धणीन पुरे संभाषण करिता धणीन पुरे वार्ता परिसता आनंद चित्त न समये समाये मोजू येतील पर्जन्यधारा बांधू येईल मोठे वारा परिया साईंच्या चमत्कारा कवण मापारा मोजिला असो आता पुढील कथा साईंची भक्त संरक्षणी चिंता तैशीच दुर्धर प्रसंग निवारकता स्वस्थ चित्ता परिसावी कैसे भक्तांचे गडांतर जाणून देती वेळी धीर ताळून करी निजपदी स्थिर कल्याण तत्पर सर्वदा ये अर्तींची आख्यायिका रिजविल तुम्हा श्रवणोत्सुका वाढविल साई समागमा सुखा श्रद्धा भाविका उपजविल असोत हीन दीन बापुडी वाढेल साई कथेची आवडी जपता साई नाम हरगडी लावील परथडीत साई त्या काका साहेब मिरीकर निवास शहर महमदनगर प्रसन्नपणे जया सरकार पाववी सरदार पदविते चिरंजीव ही कर्तव्य तत्पर कोपर गावचे मामलेदार असता चितळीचे दौऱ्यावर आले शिर्डीवर दर्शन मशिदीत जाऊन बैसता बाबांचे चरणी मस्तक ठेविता क्षेमकुशल पुसता सवरता कथा वार्ता चालल्या होते तेथे बरीच मंडळी माधवरावही होते जवळी कथामृताची ते नवाळी अवधान शिळी सेविजे कैसी भावी संकट सूचना सोपाय तन्नी वारण योजना करून कैसे रक्षित भक्तजना अघटित घटना बाबांची बाबा मिरीकरांस ते ठाई पुसती प्रश्न पहा नवलाई अहोती पापुली द्वारका माई आहे का ठावी तुम्हांते बाळासाहेबांस का काही मुळीच उलगडला ना झाला नाही तव बाबा वदती आता पाही द्वारका माई ती हिचा पुली द्वारका माता मशिदीचे या अंकी बैसता लेकुरा देई ती निर्भयता चिंतेची वार्ता नुरेची मोठी कृपाळू ही मशिद माई भोळ्या भाविकांची ही आई कोणी कसाही पडो अपायी करील ही टाईच रक्षण एकदा हिचे जो अंकी बैसला बेडा तयाचा पार पडला सावलीत हिचे जो पहुडला तो आरुडला सुखासनी हीच द्वारका द्वारावती बाबा मग तयांस देती विभूती अभयहस्त श्री ठेविती जावया निगती मिरीकर आणिक वाटले बाबांचे जीवा मिरीकरांते प्रश्न पुसावा ठावा का तुझ लांब बावा आणिक नवलावा तयाचा मग मूठ वळुनी डावा हात कोपरापाशी उजवे हातात धरुणी परवित मुखे वदत ऐसा भयंकर असतो तो परी तो काय करीतो आपुले आपण द्वारका माईची पिल्ले कोणा न उमगे तिचे केले कौतुक उगले पहावे द्वारका माई असता तारिती लांब बावा काय मारिती तारित्या पुढे मारी त्याची गती ती काय किती समजावी याच प्रसंगी हा खुलासा बाबांनी का करावा ऐसा मिरीकरांशी संबंध कैसा लागली जिज्ञासा सकळी का बाबांच पुसाया नाही धीर तैसेच चरणी ठेवून शिर चितळीस जावया झाला उशीर म्हणून मिरीकर उतरले होते माधवराव बरोबरी दोघे जो पोहोचले मंडपद्वारी माधवरावांस बाबा माघारी येई क्षणभरी म्हणाले म्हणती श्यामा तुही तयारी करी जाई त्याचे बरोबरी मारून ये चितळीची फेरी मौज भारी होईल तात्काळ श्यामा खाली उतरला
मिरीकरां सन्निध आला म्हणे आपुले टांग्यात मजला येणे चितळीला आहे की घरी जाऊन करीतो तयारी हा आलोच जाणा सत्वरी बाबा म्हणती तुम्हा बरोबरी चितळीवर जावे म्या तया सवदती मिरीकर चितळीपर्यंत इतके दूर तुम्ही येऊन काय करणार व्यर्थ हा जुगार तुम्हाला माधवराव मागे परतले जे झाले ते बाबांस कथिले बाबा म्हणती बरे झाले कायही हरवले आपुले मंत्रतीर्थ द्विजदेव दैवज्ञ वैद्यकी गुरुराव यांच्या ठाई जैसा भाव तैसाचा उद्भव फलाचा आपण चिंतावे नित्यहित उपदेशावा अर्थविहित असेल जैसे दयाचे कर्मात तैसेच निश्चित घडेल इतक्यात मिरीकर शंकले पाहिजेत बाबांचे शब्द मानिले माधवरावांस हळूच खुणाविले चला म्हणाले चितळीला मग ते म्हणती तांबा येतो पुन्हा बाबांची अनुज्ञा घेतो हो म्हणता ते क्षणीच परततो आताच येतो माघारा निघालो होतो तुम्ही परतविले बाबा म्हणाले बरे झाले काय आपुले त्यात हरविले स्वस्त बसविले मज लागी आता पुनश्च विचार घेतो हो म्हणताच सत्वर येतो म्हणतील जैसे तैसे करीतो दास मी तो ज्ञानीचा मग ते जाती बाबांप्रती म्हणती मिरीकर बोलाविती चितळीस मजला सवे नेती आज्ञा मागती आपुली मग ते हासुनी म्हणती साई बरे तो नेतो तर तू जाई नाव हिचे मशीद माई बिद्रास काही घालविल आई ती आई बहु मायाळू लेकरा लागी अतिकनवाळू परी लेकरेच निघता टवाळू कैसा संभाळू करीती मग वंदोनी साई पाया निघाले माधवराव जाया मिरीकर होते जयाटाया तांग्यात बैसाया पातले उभयता ते चितळीस गेले तपासांती हुजुरवाले येणार परी नाही आले मग ते बैसले निवांत मारुतीचे देवालयी उतरण्याची होती सोयी उभयताही मग ते ठाई प्रयाण लवलाही केले की एक प्रहर झाली निशी टाकुनी सतरंजी बिच्छाना उशी बत्तीचिया उजेडा पाशी वार्ता पुसित बैसले वृत्तपत्र होते तेत उघडून मिरीकर वाचू लागत नवले विशेषी लोधले चित्त तो नवला विचित्र वर्तले सर्प एक त्या काळ वेळे कैसा कोटुनी आला नकळे बैसला करुनिया वेटोळे चुकविनी डोळे सकळांचे मिरीकरांचे कंबरेवर होता उपरण्याचा पदर तया मृदुल आसनावर शांत निर्घोर बैसला प्रवेश करिता ओझे ओझे सुरुसुरु कर कागद वाजे परीन कोणा तया आवजे आवाजे जिघेणे साजे सर्पशंका इतुका भयंकर जरी प्रसंग मिरीकर खबर पात्रात दंग परिपट्टे वाल्याचे अंतरंग कल्पना तरंगी वाहविले येतो कोटीनुतो आवाज असावा कशाचा कायकाज म्हणून उचलिता भक्ती झूज लंबू महाराज देखिले देखताच तो घाबरला सापरे साप हळूच ओरडला मिरीकरांचा धीरची सुटला कंप सुटला सकळांगा श्यामरावही चकित झाले म्हणती बाबा हे काय केले नसते विघ्न कोठूनी धाडिले आता निरसले पाहिजे मग पाहुनी ते अवस्था जयाचे जे जे लागले हाता ते ते घेऊन धावले सतत्वता वाजून देता पदाते तो सर्प कंबरे खालता देखिला हळूहळू सरकता सर्पकैचा ती मूर्त अनर्थता उतरताही वाटली पाहता पाहता ते ग्रहण सुटले बडगे आधीच होते उचलले धडाधड ते सर्पावर पडले जाहले तुकडे तयाचे ऐणे परी अरिष्ट टळले पाहुणे मिरीकर अति गहिवरले साई समर्थाचिया वरले प्रेम तरतरले अति तेर दुःखाचे शहारे मावळले प्रेम डोळा वाहू लागले केवडे हे अरिष्ट टळले कैसे कळले बाबांना ऐसे हे गडांतर चुकले बाबांनी वेळी कैसे सुचविले नको म्हणता टांग्यात बैसविले श्यामास दिदले साह्यार्थ कितीतरी दयापोटी कायती त्यांची अंतर्दृष्टी जाणुनी पुढील वेळ ओखटी वार्ता गोमटी कथयेली दर्शनाचे महात्म्य दाविले मशिदीचे महत्त्व ठसविले निजप्रेम निदर्शना आणिले सहज दिले करुणा
एकदा एक मोठे ज्योतिषी नाना डेंगळे नामजयांसी होते श्रीमंत बुट्टींपासी म्हणाले तयासी ते परिसा आजीचा दिवस अशुभ पार आहे आपणा गडांतर अंतरी असो द्यावा धीर असावे फार सावध डेंगळ्यांनी ऐसे कथिता बापू साहेब अस्वस्थ चित्ता राहून करीते चिंता दिवस जाता जाईन पुढे मग नित्याचे वेळी मशिदीस निघाली मंडळी बापूसाहेब नानादी सकळी जाऊनी बैसलीत बाबांकडे तात्काळ बाबा बुट्टीस पुसती काय रे नाना काय वदती ते काय तुझ माराया भगती न लगे ती भीती आपणा कैसा मारतोस पाहू मार कुशाल त्यांना देई उत्तर असो ऐसे झालिया नंतर पहा चमत्कार पुढील सायंकाळी भरदिशेस बापूसाहेब शौचविधीस गेले असता शौचकुपास आला ते समयास सर्प एक पाहुनिया ते विघ्न भयंकर बापूसाहेब आले बाहेर लहानू तयांचा करी जो विचार दगडाने ठार करूया लहानू दगड उचलू जाई बापूसाहेब करीती मनाई म्हणती जा काठी घेऊन येई बरीन घाई एकामी गडी जो गेला काठी करिता सर्प भिंतीवर चढू लागता झोक जाऊनी पडला अवचिता गेला सरपटा घोकातुनी तेथून मग तो गेला पळून उरले न मारा वयाचे कारण जाहले बाबांच्या शब्दांचे स्मरण संकट निवारण उभयत्र असो हा साई समागम सोहळा भाग्ये पाहिला जयाने डोळा तयासी तो स्मरणा वेगळा कदा काळा करवेन ऐशी प्रत्यंतरे दाऊन आकर्षिली भक्तांतरे वर्णू जाता कागद न पुरे वर्णन सरे कदापि ऐसेच एक कथांतर रात्र पडता दोन प्रहर प्रत्यक्ष घडले चावडीवर बाबांचे समोर ते परिसा कोराळे तालुका कोपरगाव वतनवाडीचा मूळ गाव आमिर शक्कर जया नाव जयाचा भाव साईपदी जातखाटिक दंदा दलाल वांद्र्यात जयाचा बोलबाल दुखण्याने गांजला प्रबळ अति विकळ झाला पडता संकट वाढवे आठवे देव सोडली धंद्याची उठाटेव निर्वुनी सारी देव घेव टोकली धाव शिर्डीस कुंती पाच पांडवांची आई अज्ञात आणि वनवासा पायी कष्टली जरी अनंत अपायी प्रार्थी अपायची देवाते म्हणे देवा परमेश्वरा सौख्य द्याजी मागत्या इतरा मज द्या निरंतर दुःख परंपरा पाडीन विसरा तव नामी तेच की देवा माझे मागणे देणे तरी मज हेच देणे होईल मग तव नाम तेणे अखंड लेणे मम कंठा श्रोता वक्ता अहर्निशी हेच की मागू साईंपाशी विसरन व्हावा तव नामाशी पाया पाशी टेविजे असो आमिरे केले नमना विधियुक्त बाबांचे हस्तचुंबन व्याधीचे ही सविस्तर निवेदन दुःख विमोचन प्रार्थिले जडला जो होता वातविकार पुसिला तयाचा प्रतिकार बाबा मग देती प्रत्युत्तर व्हावे सुस्थिर चावडीत मशिदीतून नेमाने राती बाबा जया चावडी प्रती एक दिवसा आड जाती अमिरा वसती ते स्थानी आमिर गांजले संधिवाते कुठेही गावात सुखाने राहते कोराळ्यासही जाऊनी पडते अधिक मानवते तयांना चावडी ती मल्ली कंबरी जीर्ण झालेली खालीवरी जेथे सरळ पाली विंचू विकारी स्वेच्छाचारी नांदावे त्यातची वसती रोगी कुष्टी कुत्री तेथेच खाती उष्टी अमीर झाला मोठा कष्टी चालती न गोष्टी बाबांपुढे मागील भागात भरला कचरा डोपर डोप चिंद्रे सतरा झाल काईना तयाचे कुत्रा ती एक यात्राच जन्माची वरून पाऊस खालून ओल जागा उंच नीच सकोल वाऱ्या थंडीचा एकची कल्लोळ मनाची घोळ आमिराचे सांधे धरले शरीराचे स्थळते वाऱ्या पावसाचे ओलते तो तेथे ऐशा परीचे औषध बाबांचे वचन की तयास बाबांचे टाम बोल वारा पाऊस वा वासो ओल जागा उंच नीच वा सकोल तयाचे तोल करू नये जरी ते स्थान विकल्पास्पद साई समागम महाप्रसाद तयांचे वचन हेची अगद माननी सुखद राहिला
चावडी चढता तेथे समोर बिस्तरा लावून मध्यावर 9 महिने त्या चावडीवर आमिर शक्कर राहिला. अंगी खेळला संधिवात अनुपान बाह्यत सर्व त्वरित परी अंतरी विश्वास निश्चित तेने यथास्थित झाले. 9 महिने तेथेच वास नेमिला होता आमिरास मनाई होती दर्शनास मशिदी सही यावया. परी ती चावडी ऐसे स्थान दिधले होते तयास नेमून की बाबांचे आपाप दर्शन प्रयासा विण घडतसे. तेही रोज सांज सकाळा चिवाया एकांतरा दोन्ही वेळा तेथे तया चावडीचा सोहळा वेळ डोळाभर पहावया. रोज सकाळी भिक्षेस जाता चावडी वरूनच बाबांचा रस्ता सहज दर्शन जाता येता स्थान न सोडिता भंगरास. तैसेच रोज अस्तमानी चावडी समोर बाबा येऊनी तर्जनी मस्तक डोलावनी दिग्विंदनी सन्निष्ठा. ते उतून मागारा जात समाधिगृहाचे कोणापर्यंत तेथून माघारा मशिदीत भक्त समवेत ते जात. चावडी एका दिसा आड नावाला एक पडदा आड दोघांमाजी फळ्यांचे कवाड दोघाही आवड गोष्टींची. तेथेच पूजा तेथेच आरती होऊन भक्तजन घरोघर जाती तेथून पुढे स्वस्थ चित्ती मग ते बोलती परस्परा. बाह्यात्कारे बंदिवास आतुनी साईंसी दृढ सहवास भाग्याविना लाभा इतरास भोगावयास दुर्मिळा. तरीही आमिर कंटाळला एकेच स्थानी रहावयाला बंदी वासची तो तया गमला म्हणे गावाला जावे कोठे. स्वातंत्र्याची हाऊस मना त्या काय आवडे परतंत्रपणा पुढे आता हा बंदिकाना उठली कल्पना आमिरा. निघाला बाबांच्या अनुज्ञेविण त्यागुनी आपुले नियमित स्थान गेला कोपर गावा लागून राहिला जाऊन धर्मशाळे. तेथे 5 चमत्कार मराया टेकला एक फकीर तृषेने व्याकुळ होऊन पार पाजा घोटभर पाणी म्हणे. आमिरास आली दया गेला पाणी पाजावया पाणी पत्तांक्षणी तेटाया पडली काया निश्चेष्टिता. झाले तयाचे देहावसान जवळपास नाही कोण त्यातही रात्रीचा समय पाहून गडबडले मन आमिराचे. प्रातकाळी भरेल जुरी त्या आकस्मित मरणावरी होईल सुरू धराधरी तपास करील सरकार. घडलेली वार्ता जरी करी सत्कृतदर्शनी कोण निर्धारी निकाल साक्षी पुराव्यावरी ऐशी ही परिन्यायाची. मीच या ते पाणी पाजिता फकीर अवचित मुकला जीविता ऐसे सत्य वार्ता मी वदता लागेन हाता आयतचा. माझा संबंध येईल आधी धरतील मजलाची स या संबंधी पुढे ठरता मरणाची आधी. मी निरपराधी ठरेन परी ते ठरेपर्यंतचा काल जाईल दुःख धोतील हाल तैसाच आल्या वाटेने फळ काढावा तात्काळ हे ठरले. म्हणून आमिर रातोरात निघाला तेथून कोणी न देखत पुढे जाता मागे पाहत अस्वस्थ चित्त मार्गात. चावडी कैसी हो येते हाती मनास तोवर ना निश्चिती ऐसा आमिर शंकित वृत्ती शिर्डी प्रती चालला. म्हणे बाबा हे काय केले काय की हे पाप ओढवले माझेच कर्म मजला फळले ते मजल कळले संपूर्ण. सुखा लागी सोडली चावडी म्हणून माझी तोडली खोडी असो आता या दुःखांतुनी काढी नेवनी शिर्डीत घाली गा. केली तयारी हातोहात आमिर निघाला रातो रात टाकून तेथे तैसेच प्रेत धर्मशाळेत त्या रात्री. बाबा बाबा मुके वदत क्षमा करा करुणा भाकित पातला जेव्हा चावडी पत जाहला स्वस्थ चित्तांत. एवच हा तरी एक दडा तेथून कानास लाविला खडा आमिर वर्तू लागला पुढा सोडून पुढा कुमार्ग. असो विश्वासे गुणाला वाता पासून मुक्त झाला पुढे कैसा प्रसंग पातला प्रकार घडला तो ऐका. चावडी सावगे 3 कण आग्नेयी कोण बाबांचे ठिकाण चहूबाजूंनी फळांचे वेष्टन करीती शयनतई बाबा. अवघी रात्रवत्या तेवती सदैव उजडात निजती फकीर फुकरे बाहेर बैसती बाह्य प्रदेशी अंधार. अमीर जणू त्यातची एक आजूबाजूस इतर लोक तेही लवंडते
तेथेची देख ऐसे कैकते ऐसते तेथेच बाबांचे पश्चातभागी सरसामान कोटीचे जागी भक्त अब्दुल परमविरागी सेवेस निजांगी तत्पर ऐसे असता मध्यरात्रीसी बाबा आक्रंदत अब्दुल्लासी म्हणती माझिया बिचाण्याचे खुशी पहारे विवशी आदळली आके पाटी हाक देती अब्दुल पातला बत्ती आती बाबा आक्रंदे तयास म्हणती आता होती ना ती तेथे अब्दुल म्हणे सारे पाहिले येते न काहीच दृष्टस्य पडले बाबा म्हणून विनंती उघडून डोळे नीट सगळे देखे रे पायी अब्दुल फिरविरून बाबा सटक्याने ताडिती जमिना बहिर्निद्रिस्त सकळ जना जागृत होऊन अवलोकिती जागा झाला आमिर शक्कर म्हणे हा आज काय कहर हे अपरात्री सटक्याचे प्रहार होतात वरचे वर काबरे पाहुनी ही बाबांची लीला आमिर तात्काळ मनी तरकला विकार कोठे तरी प्रवेशला कोणी आला बाबांस तयास बाबांचा पार अनुभव ठावा तयास बाबांचा स्वभाव आणि तयांच्या बोलण्याची माव त्याने हे सर्व जाणले अरिष्ट जेव्हा भक्तांचे उशाशी म्हणतील बाबा ते आपुले खुशीसी भाषा ही अवगत आमिरासी तेने हे मनाशी ताडिले इतक्यात त्यांच्याच उशाकडे काही विळविळता दृष्टी पडे अब्दुल बत्ती रे बत्तीकडे म्हणून ओरडे आमिर बत्ती आणि ताच बाहेर पसरेल दिसले वेटोळे तोर प्रकाशे तो दिपला विकार मान खाली वरी करीतसे तेथेच केली तयाची शांती बाबांचे महदुपकार मानिती म्हणती काय ही विलक्षण पद्धती देती जागृती कैसे की कैची विवशी कैची बत्ती काळवेळची द्यावी जागृती दिलभक्तांची संकट निर्मुक्ती हेच युक्ती ते होती ऐशा सर्पांच्या अगणित कथा येतील बाबांच्या चरित्री वर्णिता होईल ग्रंथाची अतिविस्तरता म्हणून संक्षेपता आदरिली सर्पविंचू नारायण साधू तुकारामांचे वचन परिते सर्व वंदावे दूरून हेही वचन तयांचे तेच म्हणती तया अधर्म तया पैजारीचे काम तयांसंबंधे वर्तनक्रम कळेना ठाम निर्बंध जयाचा जैसा स्वभाव धर्म तदनुसार तयाचे कर्म जैसा ईश्वरी नेमा नेम हेची की वर्मतेतील या शंकेचे समाधान बाबांपाशी एकच जाण जीव मात्र समान अहिंसा प्रमाण सर्वार्थी विंचू काय सर्पकाय विश्वरती सर्वांचा टाय तयाची इच्छा नसता पाय करवेल काय त्यांचेनी हे विश्वावगे ईश्वराधीन स्वतंत्रतेते काहीचहीन हे बाबांचे अनुभव ज्ञान नामा दुर्भिमान सोडिना तळात पडला विंचू तळमळी खाली जाता पाण्याचे तळी एकानंदे वाजवी टाळी म्हणे तू छळीसी ऐसाचा एक ऐकुनिया ती टाळी धावत आला तळ्याचे पाळी वा पाहुणी विंचू खाता घंटंगळी करुणा बहाळी कळवळे मग तो जाऊनी तया जवळी हळूच चिमटीत विंचू कवटाळी तेने जाती स्वभावे उसळी मारुनी अंगुळी डंकिली येथे काय आमचे ज्ञान आम्ही सर्वथैव पराधीन बुद्धिदाता नारायण घडविल आपण ते करे अनेकांचे अनेक अनुभव मिही कथितो निजानुभव साई वचन विश्वास गौरव केवळ वैभव निष्ठेचे जैसे काका साहेब दीक्षित दिवसा वाचित नाथ भागवत तैसेच ते पती रात्री नित रामायण भावार्थ वाचित टळेल देवा वरचे फूल टळेल एक वेळ अंघोळ टळेल इतर नेमसकळ वाचन वेळा टळती हे दोन्ही ग्रंथ नाथांचे सार सर्वस्व परमार्थाचे समर्थ साईंच्या अनुग्रहाचे द्योतक साचे दीक्षितां या अद्वितीय गोडग्रंथी आत्मज्ञान वैराग्य नीती यांची अखंड त्रिगुण ज्योती दिव्य दीप्ती प्रकाशे यातील बोधामृताचा प्याला जया सभाग्याचे सौटास लागला तयाचा त्रिताप एकसरा शमला मोक्ष लागला पायांते साई कृपे दीक्षिताला श्रवणासी श्रोता वावा झाला योग भागवत श्रवणाचा आला उपकार झाला मजतेने
जाऊ लागलो दिवस रात्र ऐकावया त्या कथा पवित्र भाग्ये उघडले श्रवण सत्र पावन श्रोत्र तेनेनी असो ऐसी एक रात्र कथा चालता परमपवित्र आडकथा जी घडली विचित्र श्रोता ते चरित्र एकीजे काय करू एक वानिता मध्येच दुसरे स्फुरे चित्ता जाणून तयाची श्रवणार्हता किमर्थ उपेक्षिता हो मी चालली सूरस रामायणी कथा पटली मातेची खूण हनुमंता तरी कसू जाई स्वामीची समर्थता अंती अनर्थता भोगिली लागता रामबाण पिच्छाचा वारा हनुमंतांबरी फिरे गरगरा प्राणकासा वीस घाबरा पिता ते अवसरा पावला ऐकोनी तयाचे हितवचन हनुमंत रामासी आला शरण होत तया असता या भागाचे श्रवण घडेले विलक्षणते ऐका चित्तकथा श्रवणी संलग्न श्रवणानंदी सकळ मग्न तो एक वृश्चिक मूर्त विघ्न कैसे की उत्पन्न जाहले न कळे तयाही काय आवडी न कळत माझिया स्कंदी उडी मारिली देऊनी बैसला दडी रस सुखाडी चाकित तेही बाबांची साक्ष माझे नवते तिकडे लक्ष परीजो हरिकतेसी दक्ष या संरक्षक हरिस्वये सहज गेली माझी नजर पाहू जाता विंचू भयंकर माझी या दक्षिणा स्कंदावर उपरण्यावर सुस्थिर नाही चलना वलन स्वस्थचित्त दत्तावदान श्रोता जणू श्रवणपरायण स्वस्थ दिजासन विराजिता उगीच देह स्वभावानुसार नांगीस चळविता नवभार तरी बैसाया देतान थार दुःख अनिवार विचारित रामकथेचा होता रंग श्रोते वक्ते पोती तदंग सकळांचा करिता रसभंग ऐसा हा कुसंग दुर्धर रामकथेचा हाची महिमा विघ्नांचा तेन चले गरिमा तिये पावावे लागे उपरमा धर्मा विसरुनी रामकृपेने लादलो बुद्धी हळूच दूर टाकावी उपाधी विसंबू नये तो चंचलदी परमावधी होईतो होते जे उपरणे पांघुरले हळूच डोंबाजू सावरिले आत विंचूस दृढ गुंडिले लेऊनी परसले बागेत विंचू जात्याच भयंकर वेळी जाईल ही जातीवर भय करे परी बाबांची आज्ञा ही सदर मारा वया कर दजेना जेते श्रोतिया सहजी शंका विंचू घातकी वद्य नवे का अंकिता येईल कातो सुका मारू हे का न कळे की सर्पविंचू विषारी प्राणी नुपेक्षितया कदा कोणी बाबा काय तया लागोनी द्यावे सोडणी म्हणतीला श्रोतियांची शंका करी माझी ही होती तीच परी परिपूर्विल ऐसिया प्रसंगा भीतरी परिसा वैखरी बाबांची प्रश्न होता याहून बिकट शरडीत काकांचे वाडिया प्रकट एकदा माडीवर खिडकी निकट विकार बिकट आढळता चौकटी तळी छिद्रद्वारे भीतरी प्रवेश केला विकारे दीपला दीप्यो दीपज्योती कनिकरे वेटोळे करुणी बैसला दीप प्रकाशे जरी दीपला मनुष्याचा चाहुले भुजाला गजबज झाली तैसा चमकला क्षणैक उगला राहिला मागे न जाई पुढे न येई कालीवरी करी डोळी मग एकची उडाली घाई कैच्छा उपायी मारावा कोणी बडगा कोणी काठी घेऊन आले उठावटी जागा सांकड तयासाठी बहुत कष्टी जाहले सहज मारिता एक सरपटी आणि उतरता भिंती तळवटी प्रथमा गाठिता माझीच वळकटी मत संकंटिता किता लागलावर मी तरी तो घाव चुकता डंक दरिता अपाव बत्ती आणून लक्षिती ठाव तव त्या वाव सापडला त्याची आली नवती वेळ आम्हा सकळांचे दैवही सबळ होती जरी ती काळ वेळ केला प्रतिपाळ बाबांनी आल्या मार्गे करुनी त्वत्वरा निघून गेला तो झरझरा स्वये निर्भर निर्भय इतरा सुख परंपरा परस्परा वाटले मग भुक्ता राम उठला म्हणे बिचारा बरा सुटला नसता त्या छिद्रद्वारे निसटला होता मुकला प्राणाला
मुक्तारामाची दर्याद्र दृष्टी पाहुनी झालो मी मनी कष्टी काय कामाची दयादृष्टी चालेल सृष्टी कैसेनी मुक्ताराम एकदा काळी आम्ही बसू तो तै सांज सकाळी माझी तो वळकटी खिडकी जवळी मजते बोली नावडली पूर्व पक्ष त्याने केला उत्तर पक्ष म्या उचलेला एकची वाद मातून राहिला निर्णय ठेला तैसाचा एक म्हणे सर्प मारावा क्षण एकही न उपेक्षावा दुजा म्हणे निरपराध जीवा एका दुष्टावा करावा एक मुक्तारामाचा धिक्कार एक माझा पुरस्कार वाद बळवला परस्पर अंत पार येईना गेले मुक्ताराम खाली म्या आपुली जागा बदलली छिद्रास एक गुडदी बसवली वळकटी पसरली निजावया डोळे लागले पेंगावया मंडळी गेली निजावया मी देऊ लागलो जांभया वाद आपसया थांबला रात्र सरली उजाडले शौच मुखमार्जना आटोपले बाबा लेंडीवरून परतले लोक जमले मशिदीत नित्याप्रमाणे प्रातःकाळी आलो मशिदीस नित्याचे वेळी मुक्तारामादी सर्व मंडळी आली बसली स्वस्तानी कोणी हातावर तमाकू चुरिती कोणी बाबांची चिलीम भरती कोणी हे हात पाय दाबिती सेवा हे करीत चित्रिती चालली बाबा जाणती सकळांच्या वृत्ती मग ते हळूच प्रश्न पुसती वादावादी ती कया काय होती ती गतराती वाड्यात मग मी जे जे जैसे घडले तैसे तैसे बाबांस कतिले मारावे वा न मारावे पुसले सर्पास वाहिले स्थिती बाबांची तो एकची परी सर्पविंचू झाले तरी ईश्वर नांदे सर्वांभितरी प्रेमची धरी सर्वांस्ती ईश्वर जगाचा सूत्रधारी तयाच्या आज्ञेत वर्तती सारी होका विकार विंचू तरी आज्ञे बाहेरी वर्तेना म्हणून प्राणी मात्रांवरी प्रेमद आणि दयाच करी सोडी साहस धरी सबुरी रक्षिता श्रीहरी सकळांते येणे परी किती शाकता साई बाबांच्या येतील सांगता म्हणून यातील सारची तत्वता निवडून श्रोता घ्यावे की पुढील अध्याय याहुनी गोड भक्तिश्रद्धेची ती जोड भक्त दीक्षित प्रसंग अवघड निगतील बोकड मारावया स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अपमृत्यु निवारणं नाम द्वाश्विंशो अध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।